नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर आणि 5 इयरची एक्झाम झालेली आहे. परंतु आता मनामध्ये काही प्रश्न असतील की पास होण्यासाठी किती मार्क लागतात. प्रत्येक परीक्षेमध्ये पास होण्यासाठी काहीतरी विशिष्ट कट ऑफ असतं. इतके टक्के मार्क पडले तरच आपण पास होतो, अन्यथा फेल होतो. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मनामध्ये आणखीन प्रश्न आहेत की आम्ही जर डिस्टन्स एज्युकेशन म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटी किंवा मुक्त विद्यापीठामधून कोर्स केलेला आहे तर आम्ही एलिजिबल आहोत का. त्याचबरोबर डिग्रीमध्ये किती पर्सेंटेज पाहिजेत, आमची डिग्री कंप्लीट नसेल किंवा एखादा विषय बॅक राहिला तर आम्ही ऍडमिशनसाठी एलिजिबल राहू का. तर अशा आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली तुम्हाला आपल्या चॅनलची व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जॉईन करून घ्या. तुम्हाला असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण याचे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया किंवा कोण पात्र आहे ते पाहूयात. तर इथे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर LLB 3 इयर कोर्स. तर याच्यामध्ये काय म्हणलंय की सुरुवातीला जर आपण महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असाल, याच्यामध्ये बऱ्याचशा टाइप्स आहेत, महाराष्ट्र कॅन्डिडेचर किंवा महाराष्ट्र बाहेरचे असतील तर असे. तर आपण महाराष्ट्रामध्ये जे राहतात, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेचर कॅन्डिडेट्स, तर त्याविषयी माहिती पाहूयात. तर पहिली कंडिशन आहे, तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे. कुठल्याही म्हणजेच काय, तर ज्याला शासनाची मान्यता आहे. युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र established by an act of parliament or by state legislature or equivalent national institution recognized as deemed to be university. तर ज्या युनिव्हर्सिटी ज्यांना मान्यता प्राप्त आहे आणि जे महाराष्ट्र शासनानं जे काही नियम अटी घालून दिलेले आहेत त्याची पूर्तता करणाऱ्या युनिव्हर्सिटी जे असतील, मग मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, सोलापूर विद्यापीठ असेल, तर अशा अनेक विद्यापीठामधून जे मान्यता प्राप्त असायला पाहिजे तिथून तुम्ही डिग्री घेणं आवश्यक आहे. दुसरा प्रश्न आहे, आता पर्सेंटेज किती पाहिजे. तर आता इथं पहा, ओपन कॅटेगरी असेल तर तुमचे 3 वर्षाचे मार्क, फक्त एका वर्षामध्ये नाही. तुम्ही म्हणाल की मला थर्ड इयरला, लास्ट सेमला किंवा थर्ड इयर मध्ये 46% मार्क आहेत, पण त्यापूर्वी मला 41-42 होते, तर असं चालणार नाही. तुमचे 3 वर्षाचे मार्क, समजा तुमच्या 6 सेमिस्टर असतील तर फर्स्ट सेमला तुम्हाला 40 पडले असतील, सेकंड सेमिस्टरला 42, थर्ड सेमिस्टरला 50, असे सगळे मिळून त्याची बेरीज करायची आणि डिवायडेड बाय जितक्या सेमिस्टर आहेत, म्हणजे 6 सेमिस्टर असतील तर 6 सेमिस्टर, याला आपण ऍग्रिगेट असं म्हणतो. तर या सर्व सेमिस्टरची ऍग्रिगेट पर्सेंटेज 45 पेक्षा जास्त असेल, 45 किंवा 45 पेक्षा जास्त, तरच तुम्ही एलिजिबल आहात. दुसरं आहे, त्यानंतर 40% मार्क्स तुम्हाला आहेत, तर जे SC/ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना aggregate marks, that is 40% marks of all the parts of the degree examination taken together. म्हणजे जितक्या सेमिस्टर आहेत त्या सर्व सेमिस्टर मध्ये फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर या तिन्ही सेमिस्टरचे मार्क मिळून तुमचे 40% व्हायला पाहिजे. आणि राहिला प्रश्न इतर जे कास्टचे आहेत, VJ, NT, NTB, NTC, SBC, OBC, तर यांच्यासाठी काय 42% मार्क्स आवश्यक आहेत सर्व सेमिस्टरचे मिळून. तर इथं हा तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. त्यानंतर तुम्ही PG वर केलं असेल ते तरी देखील चालू शकतं, त्यावर देखील तुम्ही अप्लाय करू शकता. तर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे डिग्री कंप्लीशन बाबत. काही विद्यार्थ्यांचं डिग्री जे असते, म्हणजेच लास्ट वर्षीच्या लास्ट सेमिस्टर मध्ये एखादा विषय चुकून राहतो, मग तब्येत बरी नसेल किंवा त्यांना एक्झामला जाणं जमलं नसेल आजारी असल्यामुळं, किंवा XYZ काही कारण असतील, किंवा एखादा विषय हार्ड गेला असेल, त्या विषयामध्ये ते 1-2 मार्कांनी फेल झाले, पासच नाही झाले. असे विद्यार्थी इलिजिबल आहेत का. तर CET सेलनी किंवा लॉ 3 इयर ऍडमिशन कमिटीने सांगितलेलं आहे की असे विद्यार्थी कॅपचा फॉर्म भरू शकणार नाहीत, ऍडमिशन साठी अप्लाय करू शकणार नाहीत. त्यांना जर अप्लाय करायचा असेल तर अगोदर सर्व विषय क्लिअर करून घ्यावे लागतील, आणि जेव्हा त्यांचा विषय क्लिअर होईल म्हणजे आता त्यांना यावर्षी ऍडमिशन भेटणार नाही, त्यांना ऍडमिशन पुढच्याच वर्षी भेटेल आणि पुढच्या वर्षी त्यांना फ्रेश नवीन CET द्यावी लागेल. या वर्षी दिलेल्या CET चे मार्क्स पुढच्या वर्षी चालणार नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांचा जे अपियर आहेत अशा विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट गेला
तर त्यांचा ऍडमिशनचा चान्स गेला असं याचा अर्थ आहे, समजून घ्या. त्यामुळे तुमची डिग्री कंप्लीट असणं, तुमचे सर्व विषय क्लिअर असणं आणि 45, 42, 40 जसं कॅटेगरी वाईज नुसार आपण पाहिलं तसे मार्क्स असणं गरजेचं आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आम्ही मुक्त विद्यापीठामधून डिस्टन्स एज्युकेशन मधून आमची डिग्री कंप्लीट केलंय, 12वी कंप्लीट केलंय, तर आम्ही इलिजिबल आहोत का? तर मित्रांनो, तुम्ही इलिजिबल आहात. तर इथं तुम्ही पाहू शकता, provided that the applicants who have obtained +2 म्हणजेच 12वी किंवा हायर सेकंडरी पास सर्टिफिकेट or first degree certificate by distance or correspondence method shall also be considered as eligible for 3-year law course. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पहा, the qualification 10th 12th and graduation may be obtained through any mode. मग ते डिस्टन्स मोड असेल, करस्पॉन्डन्स असेल किंवा ओपन स्कूलिंग मेथड असेल, तरी देखील तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात. आणि आता शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला किती स्कोर मिळाला पाहिजे, जेणेकरून म्हणजे आपण मिनिमम किती मार्क्स आपल्याला सीईटी एक्झाम मध्ये असायला पाहिजेत. तर इथं पहा मित्रांनो, ऑब्टेन्ड स्कोर इन सीईटी conducted by competent authority, that is percentile score in Maha LLB 3-year CET 2025. आता हे 2024 चा आहे, तर इथं तुम्ही 2025 कन्सिडर करा. म्हणजे इथं काय म्हणलंय की ऑब्टेन्ड स्कोर, मग तो कितीही असू द्या, तुम्हाला 1 पडू द्या, 2 पडू द्या, तर तो कशामध्ये, तर पर्सेंटाईल स्कोर तुमचा हवाय. म्हणजेच तुम्हाला अगदी 1 मार्क जरी मिळाला असेल, तुमचं काही जरी पर्सेंटाईल आलं असेल, तरी तुम्ही इथं इलिजिबल आहात. फक्त कंडिशन काय आहे, इथं तुम्ही एक्झामला अपियर असलं पाहिजे, तुम्हाला नॉन झिरो स्कोर असला पाहिजे. आणि जर नॉन झिरो स्कोर असेल पर्सेंटाईल मध्ये 1 पर्सेंटाईल, 2 पर्सेंटाईल, 3 पर्सेंटाईल, तरी तुम्ही इथं कॅपचा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल आहात, तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं. पण आता ऍडमिशन कोणाला भेटणार आहे, ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांना ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस अगदी 0.01 आहेत. एखाद्याला कोणाला भेटेल की ज्या ठिकाणी कोणीच ऍडमिशनला जात नाही, गडचिरोली सारखा वगैरे एरिया असेल, तिथं जागा भरपूर शिल्लक आहेत परंतु ऍडमिशन साठी कोणी जात नाही, इनएक्सेसिबल एरिया आहे, तिथं थोडस एक वेगळं वातावरण आहे, त्यामुळं अशा ठिकाणी कोणी फॉर्म नाही भरला आणि ह्या विद्यार्थ्यांनी जाऊन भरला तर त्याचं लागू शकेल. परंतु जितकं जास्त तुमचं पर्सेंटाईल तितकं तुम्हाला ऍडमिशन भेटण्याचे चान्सेस आहेत. परंतु तुम्ही कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. मग काही ठिकाणी पैसे देऊन, डोनेशन देऊन देखील ऍडमिशन भेटू शकतं. तर अशा ठिकाणी ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे त्यांना ऍडमिशन भेटू शकतं. तर सांगायचं एकच होतं की तुम्हाला स्कोर 1 जरी असला तुमचा, तुम्हाला 2 जरी मार्क पडले आणि तुमचं पर्सेंटाईल मध्ये काही जरी स्कोर आला तरी देखील तुम्ही या सीईटी एक्झाम मध्ये पास आहात असंच गृहीत धरलं जाईल. याला 40%, 50% असं पासिंग लिमिट नाहीये. तर मित्रांनो, ही होती काय महत्वपूर्ण माहिती. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.